आज मला जायचं होतं केळवा बीच महोत्सवला. त्या अगोदर मला ताईच्या एरियामध्ये काम होतं ते झालं आणि मग मी गेली माझ्या ताईकडे गेल्यावर समजलं ताई मस्त असा गाजरचा हलवा बनवत होती. केस पूर्ण ऑइली झाली होती, ती धुतली आणि नंतर लागले ताई सोबत गप्पा गोष्टी करायला. काही म्हणा, ताईकडे गेलं की सगळं कसं आयतं हातात मिळतं. ताई तर एक नंबर जेवण बनवते. मग पोटभर जेवण केलं आणि नंतर निघाले केळवा महोत्सवला. केळव्याला गेले आणि केळवा बीचला नाही गेले असं कधी होईल का? मग असं मस्त असं बीच फिरलो आणि नंतर गेले महोत्सवला. केळवा महोत्सवला गेल्या गेल्या भेटली माझी इन्स्टा फॅमिली. अजून तर खूप सारे भेटले होते पण त्यांची व्हिडिओ काढायला काही जमलं नाही. पण काही म्हणा, तुम्हाला सर्वांना भेटून बोलून खूप भारी वाटलं. या महोत्सवामध्ये स्टॉल तर खूप मस्त मस्त होते आणि माझी नजर तर ह्या ज्वेलरींकडे जात होती. बघा ना यार, कसल्या भारी आहे. या महोत्सवामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारा एक व्यक्ती होता, तो म्हणजे हा आपले फनी स्केच काढणारा. तसं मी खूप वेळा व्हिडिओ मध्ये बघितलेलं पण फर्स्ट टाइमच समोर बघते. आणि हे बघा, ह्या फॅमिलीचा पण खूप भारी स्केच काढला. यानंतर आम्ही सर्व स्टॉल तर फिरून झालो आणि नंतर गेलो मेन गोष्टीकडे, ते म्हणजे हे खादाडायची कामं करायला. सर्वात आधी तर ह्या काकींकडून खिमा पाव ट्राय केला, नंतर शर्मा खाल्ला आणि नंतर गेलो आम्ही आमचं फेवरेट सँडविच खायला. तसं सर्वच खूप मस्त होतं. यानंतर पोट पूर्ण फुल झालं होतं आणि नंतर निघाले घरी येण्यासाठी. जर तुम्ही पण केळवा महोत्सवला गेले नसतील तर लवकर लवकर जाऊन या.